नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील भरती सुरू झालेली आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की हिंगोली जिल्ह्यासाठी पोलीस पाटील भरती सुरू झालेली आहे आणि त्याचा व्हिडिओही आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पब्लिश केलेला आहे. तर आज आपण अशाच एका दुसऱ्या जिल्ह्यातील पोलीस पाटील भरतीबद्दल माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यासाठी पोलीस पाटील भरती सुरू झालेली आहे, पात्रता निकष काय आहेत, ऑनलाईन अर्ज कधी करायचा आहे, अंतिम तारीख काय आहे, फीस किती असणार आहे, या सर्व बाबींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. त्यामुळं वेगवेगळ्या पोलीस पाटील भरतीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ज्या जिल्ह्यामधील भरती नोटिफिकेशन येईल त्याचा अपडेट आपण आपल्या चॅनलला देणार आहोत. चला आता मग पाहूयात कोणत्या जिल्ह्यासाठी भरती सुरू झालेली आहे. तुम्ही पाहू शकता जाहीरनामा. उपविभागीय दंडाधिकारी बीड यांचे कार्यालय, जिल्हा बीड, पोलीस पाटील भरतीसाठी जाहिरात 2026. जिल्ह्यातील बीड उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी बीड कार्यालयाअंतर्गत गाव पोलीस पाटील भरतीसाठी अर्हताधारक उमेदवाराकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने https://bid.gov.in तथा https://bid.pp.recruitonline.in या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे याची लिंकही देण्यात आलेली आहे. याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही पाहायला मिळेल. तर ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत? यामध्ये किती रिक्त पदे आहेत पहा. 434 रिक्त पदासाठी ही भरती घेण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत 19/1/2026 सकाळी 10 वाजल्यापासून आणि अंतिम तारीख आहे 30/1/2026 सायंकाळी 23:59 परीक्षा शुल्क असणार आहेत खोल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीयासाठी 800 रुपये. लेखी परीक्षा असणार आहे तुमची 22/2/2026 रोजी. तर पोलीस पाटील भरती संदर्भात सविस्तर जाहिरात तुम्हाला bid.gov.in किंवा bid.pp.recruitonline.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरायचा आहे. चला तर मग याची संपूर्ण नोटिफिकेशन पाहूयात. तर पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता म्हणजे तुमचं शिक्षण किती असलं पाहिजे. अर्जदार हा 10वी SSC उत्तीर्ण असावा. वयोमर्यादा काय आहे? 30 जानेवारी 2026 रोजीचे वय विचारात घेतली जाईल. 30 जानेवारी 2026 रोजी 25 पेक्षा कमी नसलं पाहिजे आणि 45 पेक्षा जास्त नसलं पाहिजे. अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असावा. अर्जदाराने ग्रामपंचायत तहसीलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, निवडणूक कार्ड, ओळखपत्र, आधार कार्ड किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिद्ध होते अशा कोणत्याही एका पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील व मुलाखतीच्या वेळी अर्जासोबत जोडलेला मूळ पुरावा कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे यासाठी तुम्हाला गावचं रहिवासी किंवा तहसीलचं डोमेसाईल असणं आवश्यक आहे. रेशन कार्ड चालेल, निवडणूक ओळखपत्र चालेल, आधार कार्ड चालेल. अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा ईमेल व मोबाईल क्रमांक नमूद करणे अनिवार्य राहील. अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक राहील. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या व इतर आरक्षित पदाकरता ज्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेली जाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा अ, भ, ज, ब, क, ड, SEBC या प्रवर्गातील अर्जदार यांना सन 25-26 या कालावधीतील वैध असलेले उन्नत आणि प्रगत गटातील क्रिमिलियर यामध्ये मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. मध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रही जोडायचं आहे. EWS करता जर तुमच्याकडे EWS प्रमाणपत्र असेल तर तेही प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक असणार आहे. यामध्ये 100 मार्काची परीक्षा असणार आहे तुमची आणि 30/1/2026 रोजी ती परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये लेखी परीक्षा 80 मार्काची असणार आहे आणि तोंडी परीक्षा 20 मार्काची असणार आहे. यामध्ये लेखी परीक्षा कशी असणार आहे हे तुम्ही पाहू शकता. यामध्ये प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपात असेल. लेखी परीक्षा इयत्ता 10वी SSC पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यात सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्ये, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इत्यादीचा समावेश असणार आहे. 80 गुणांपैकी किमान 36 गुण म्हणजे 45 गुण प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण मिळालेल्या पर्याप्त प्रमाणातील अर्जदाराची तोंडी परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे 45 गुणांपेक्षा जास्त ज्यांना असतील त्यांचीच तोंडी परीक्षा घेण्यात येईल आणि 20 मार्काची तुमची तोंडी मुलाखत असणार आहे. याची निवड आणि कार्यपद्धती हे तुम्ही या PDF मध्ये संपूर्णपणे वाचून घेऊ शकता. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या PDFमध्ये तुम्हाला कोणत्या गावासाठी रिक्त पद आहे आणि आरक्षणाचा प्रकार म्हणजे कुठल्या कास्टसाठी ते आरक्षण सोडण्यात आलेलं आहे मी इथं पाहू शकता. समजा शिवणी गाव आहे, त्यामधील अनुसूचित जातीमधील महिला यामध्ये अर्ज करू शकतात. दुसरं समजा एखादे गाव आहे
कोपरा यामध्ये इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारण यामधीलच उमेदवार अर्ज करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही यामध्ये पाहू शकता, की कोणत्या गावासाठी जागा रिक्त आहे आणि तिथं कोणासाठी आरक्षणासाठी सोडत देण्यात आलेली आहे. या पी-डी-एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. बीड PP रिक्रूट ऑनलाईन .in याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. इथं तुम्ही पाहू शकता क्लिक हेअर टू रजिस्टर नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा. यावरती क्लिक करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. अर्जदाराचं संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये, मोबाईल नंबर, जो आधार कार्डची लिंक आहे याचा पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला इथं साइन इन करून संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर पब्लिश करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.